तुम्ही जिवंत देवाकडे वळावे अशी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगतो. तुम्ही जे काही करता आहात ते निरर्थक आहे. त्याच्याद्वारे तुम्ही देवापर्यंत पोहोचत नाही आहात. देवापर्यंत पोहोचायचं कसं ते शिकवतो आम्ही. देवापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे जावं लागेल. ज्या निरर्थक गोष्टी आहेत त्या आपल्याला देवापर्यंत पोहोचवणार नाही आहेत. ही सुवार्ता आहे की आपल्याला जिवंत देवापर्यंत पोहोचायचं आहे, त्याच्या व्यंगेत जायचं आहे. तर आपल्याला काय केलं पाहिजे? त्याचा एकुलता एक पुत्र जो आहे त्याचा स्वीकार केला पाहिजे. तो पुत्र आपल्याला पित्याकडे घेऊन जातो आणि मग आपण देवाच्या गौरवात प्रवेश करतो. यू एंटर द ग्लोरी ऑफ गॉड. देव श्रीमंत आहे असं म्हणू नका. देव गौरवशाली आहे. आपण देवाच्या गौरवामध्ये राहत आहोत. ग्लोरी ऑफ गॉड. आणि इतकंच नाही, जर तुम्ही देवाच्या गौरवात प्रवेश केला तर तुम्ही क्षणाला चमत्कारांचा अनुभव घ्याल. जेव्हा माणूस देवाच्या गौरवात प्रवेश करतो तेव्हा तो बोलतो तसं होतं. हिज प्रेझेन्स चेंजेस द ॲटमॉस्फिअर. त्याच्या उपस्थितीने, त्याच्या समक्षतेने सभोवारचं वातावरण, चांगला शब्द आहे, माहोल बदल जाता है. माहोल बदल जाता है. लोक आज अतिशय खालच्या दर्जाचं जीवन जगत आहेत आणि म्हणून लोक जिवंत देवाकडे पोहोचत नाही. त्यांना देवाचा अनुभव येत नाही. बिचारे आणाभागा करतात, याचना करतात, उपवास करतात, सगळं फुकट जातं. हा देवापर्यंत पोहोचत नाही. मध्ये भिंत आहे. भिंत कसली आहे? पापांची. आपली पाप आड भिंतीसारखी आहेत म्हणून आपण देवपित्याकडे पोहोचू शकत नाही. म्हणून आपल्या प्रार्थना व्यर्थ जातात. म्हणून आपले उपास तपास व्यर्थ जातात. एकच इलाज आहे, पापांची क्षमा मिळायला पाहिजे. पापांची क्षमा देणार कोण? एकच आहे. म्हणून ज्या क्षणाला तुम्ही म्हणता हे माझ्या स्वर्गातल्या बापा, तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने मी मागतो, तेव्हा तुमची मागणी मान्य झाली म्हणून समजा. एकच नाव पाठ करा, हृदयात करून ठेवा, येशू ख्रिस्त.